सुलेमान खान की मॉब लिंचिंग हुई है, इसको लेकर हमारे प्रदेश अध्यक्ष सपकाल साहब के आदेश पर आज कांग्रेस की पूरी कमेटी एसपी साहब से मुलाकात की और कुछ मांगे हमने इस मामले को लेकर रखी है कि एसआईटी कमेटी तश्कील दी जाए, लोकल पुलिस को वहां पर इस कमेटी में कोई जगह न दी जाए और पवन बाविस्कर जिसको लेकर लगातार हर जगह से आवाज उठ रही है, इसको भी पूरी तरीके से इस मामले को चेक किया जाए और ये इसमें अगर आरोपी है तो इसका भी नाम एफआईआर में आना चाहिए और इस पर भी कार्रवाई होनी चाहिए। ऐसी बहुत सारी मांगे लेकर हम आए थे। मैं चाहूंगा कि हमारे जिला अध्यक्ष पवार साहब जो है इस मामले को सामने रखें। आज आम्ही जळगाव जिल्ह्याचे डीएसपी यांची बेटावत इथे जी घटना घडली, जे काही मॉब लिंचिंगचा प्रकार झाला, त्याची मागणी आणि काही मागण्या करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहे। बेटावतच्या बाबतीमध्ये महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष माननीय हर्षवर्धन सपकाळ साहेब यांनी परवाच बेटावत गावाला भेट दिली आणि त्यांनी मागणी केली की या सगळ्या प्रकरणाची एसआयटी कडून चौकशी झाली पाहिजे। हा संघटित गुन्हेगारीचा प्रकार आहे, जवळजवळ 20-25 लोक यामध्ये होती, म्हणून या ठिकाणी मोका लावला पाहिजे। त्यानंतर जो स्थानिक अधिकारी आहे पोलीस स्टेशनचा कासार म्हणून की आहे, यांच्या बाबतीत मयत आणि त्यांच्या कुटुंबियांना शंका आहे की चांगल्या पद्धतीने तपास करत नाही किंवा सहकार्य करत नाही किंवा कुणाच्या तरी दडपणाखाली काम करतोय, म्हणून त्यांची तात्काळ त्यांच्याकडनं तपास काढून घेण्यात यावा अशा प्रकारची मागणी या ठिकाणी आम्ही सर्वांनी केली। आणि खास करून हा जो तपास आहे हा एखाद्या आयपीएस दर्जाच्या अधिकाऱ्यामार्फत केला गेला पाहिजे अशा प्रकारे आम्ही एसपी साहेबांजवळ सगळं बोललो आणि त्यांना सगळ्या गोष्टी पटल्या। आम्ही भीती देखील व्यक्त केली आहे की जर अशा पद्धतीनं जे काही जातीवादी संघटनेचे पदाधिकारी आहेत त्यांना जर याच्यातनं आपण मोकळं ठेवलं तर भविष्यात ते फार मोठे गुन्हेगार म्हणून राहतील आणि जिल्ह्यासाठी कुठं जो डोक्याला ताप होणार आहे याचं गांभीर्य देखील आम्ही एसपी साहेबांना त्या ठिकाणी सांगितलं। त्यांनी सगळं आमचं निवेदन घेतलेलं आहे आणि या बाबतीत कुठलाही काही कुणाच्याही दडपणाखाली काम न करण्याचा योग्य तपास केला जाईल अशा प्रकारचं आश्वासन त्यांनी आम्हाला दिलेलं आहे आणि त्या बाबतीत आम्ही आमच्या प्रांताध्यक्षांना त्याबाबतीत असा अहवाल आणि स्वतः एसपी साहेबांनी त्यांच्याशी मोबाईलद्वारे चर्चा केली आणि त्यांनी देखील त्यावरून सूचना त्यांना दिलेल्या आहेत। आज या शिष्टमंडळामध्ये आमचे प्रदेशचे सरचिटणीस श्री मुफ्ती अरुण साहेब, आमचे धनंजय चौधरी, त्यानंतर आमचे प्रवीण सुरवाडे, आमच्या जिल्ह्याचे सरचिटणीस जमील शेख, जिल्ह्याचे दुसरे सरचिटणीस श्री ज्ञानेश्वर भाऊ कोळी, देवाभाऊ ठाकरे, आपल्या युवक काँग्रेसचे सरचिटणीस आशुतोष भाऊ पवार, आमचे नंतर इथल्या मायनॉरिटीचे आमचे शहर अध्यक्ष अमजद भाई पठाण, नंतर बेटावत तालुका जामनेर येथे जी मॉब लिंचिंगची घटना झालेली आहे, अतिशय विचित्र प्रकारची घटना जर कधी याला म्हटली तर वावगं ठरणार नाही। जातीवादक संघटना, धर्मामध्ये भेदभाव आणि अशा प्रकारच्या घटना ज्या आहेत त्या आपण सातत्याने पाहतोय की महाराष्ट्रभर त्या घडत आहेत आणि कुठेतरी आम्हाला असं प्रामाणिकपणे वाटतं की जसं आपण म्हणतो की आतंकवादाला कोणता धर्म नसतो, तसं माझी ही प्रामाणिक भावना सुद्धा आहे की कोणत्याही हत्येला किंवा मर्डरला आपण धर्माचं रूपांतर करण्याची गरज नाही। हत्या ही हत्या आहे, निर्गुण प्रकारची हत्या झालेली आहे, त्याची सखोल चौकशी जी आहे आमच्या नेत्यांनी जी सांगितली तशा प्रकारची झाली पाहिजे। त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा भेदभाव केला गेला नाही पाहिजे, निष्पक्ष अशी चौकशी या सगळ्या पूर्ण प्रकरणाची झाली पाहिजे। आणि मला कुठेतरी असं एक माणूस म्हणून वाटतं, आम्हाला सगळ्यांनाच ते वाटतं की एकाचा जीव या घटनेमध्ये गेलेला आहे, दंड द्यायचा होता किंवा त्याच्याबद्दल काही तक्रार करायची होती, हे सगळे उपाय उपलब्ध असताना तुम्ही एका व्यक्तीचा जीव या कारणासाठी घेतात, ते तुम्हाला त्याच्याबद्दल कोणत्या प्रकारची लाज मनुष्य म्हणून वाटत नाही। म्हणून आम्ही सन्माननीय एसपी साहेबांना विनंती करत आहोत की अशा प्रकारचे कृत्य जे आहे ते जिल्ह्यामध्ये कुठेतरी महाराष्ट्रामध्ये संदेश गेला पाहिजे की अशा प्रकारची कृत्य दुसऱ्या गोष्टी आपल्या हातासमोर असताना हे हत्येचे कृत्य असतील, लिंचिंगचे कृत्य असतील, मारहाणीचे दंगलीचे कृत्य असतील, ते कुठेतरी थांबले पाहिजे। म्हणून या संपूर्ण
घटनेची सखोल चौकशी झाली पाहिजे आणि ज्या ज्या लोकांनी याच्यामध्ये भाग घेतलेला असेल त्यांना त्याच्याप्रमाणे दंड सुद्धा झाला पाहिजे आणि जो व्यक्ती मृत झालेला आहे त्याच्या परिवाराला न्याय सुद्धा भेटला पाहिजे अशी आमची सगळ्यांची इथे विनंती आहे.